कथेचं नाव दिसतं तसं नसतं. लग्नाच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ मनपूर्वक अभिनंदन प्रियंकाताई. माझ्या वहिनीने फोन करून मला शुभेच्छा दिल्या. लग्नाचा वाढदिवस आहे ना, खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद, आईनं म्हटलं. बाबाही बोलले, अगं जावई कुठं आहेत, त्यांनाही माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा. सांगते बाबा, ते ऑफिसला गेले आहेत. काही हरकत नाही, मी नंतर बोलेन त्यांच्याशी. त्यांचा फोन ठेवते तोवर धाकटी बहीण काव्या आणि तिच्या नवऱ्याचाही फोन येऊन गेला. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण माझ्या नवऱ्यानं मात्र काहीच उत्साह दाखवला नव्हता. ऑफिसला निघण्यापूर्वी तो माझ्याशी धड बोललाही नव्हता. मला मान्य आहे की सध्या त्याला ऑफिसात फार काम पडतंय, कामाचा ताण खूप आहे, पण म्हणून काय झालं, लग्नाचा वाढदिवस रोज रोज थोडाच येतो. जाता जाता देवेशने एवढं म्हटलं होतं, प्रियंका आज मी लवकर येतो, आपण आज बाहेर जेवायला जाऊयात. सकाळची दुपार झाली, दुपारची सायंकाळ अन आता रात्र. देवेश अजूनही घरी परतले नाहीत. कदाचित माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येत असतील अशी मी माझीच समजूत काढत होते. आई भूक लागले. माझ्या 5 वर्षाच्या मुलीनं मला भंडावून सोडलं. तिच्यासाठी तिच्या आवडीचं खायला करून दिलं. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. देवेश आले होते. प्रियंका, मला क्षमा कर गडे. अगं बॉसनं अचानक मीटिंग बोलावली. माझा नाईलाज झाला. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या हातात फुलांचा गुच्छ देत त्यांनी म्हटलं, फुलांसारख्या टवटवीत माझ्या पत्नीसाठी ही प्रेमाची भेट. 7 वर्ष झालीत ना आपल्या लग्नाला. खरं तर खूप इच्छा होती आज छान सेलिब्रेट करण्याची. मी त्यांच्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फुलांचा गुच्छही एका बाजूला ठेवला. देवेश म्हणाले, अगं आज हॉटेलातही खूप गर्दी होती, तरीही मी तुझ्या आवडीचे जेवणाचे सर्व पदार्थ पॅक करून आणले आहेत. जेवण एकदम गरम आहे, पटकन वाढतेस का? जेवूया आपण, फार भूक लागले आणि दमलोही आहे मी. एवढी भूक लागली आहे तर बाहेरच जेवायचं ना, घरी घेऊन कशाला आलात? आणि एवढा पैसा त्या भुकेवर खर्च करण्याची तरी काय गरज होती? तुम्ही जेवून घ्या, मला भूक नाहीये. मी रागातच बोलले, अगं क्षमा मागतोय ना. बॉसनं मीटिंग ठरवल्यावर मला काहीच म्हणता आलं नाही. मलाही खूप वाईट वाटतंय, पण काय करू शकतो. माफ कर दो ना यार, दिल साफ करो. चल जेवूयात. मी आलोच फ्रेश होऊन. मला जेवायचं नाहीये, मी झोपायला जाते. उपाशी झोपू नकोस प्रियंका, देवेशने पुन्हा विनवलं. पण मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून बेडवर येऊन झोपले. देवेशने सगळी अन्नाची पार्सलं फ्रीजमध्ये ठेवली अन तेही न जेवताच झोपले. कुठल्या माणसासोबत मी लग्न करून बसले. लग्नाला इतकी वर्ष झालीत, पण कधी कौतुक नाही, कसली हौस मौज नाही. आज निदान हॉटेलात जेवायला तर जाता आलंच असतं ना. एक हा माझा नवरा आहे आणि दुसरा धाकट्या बहिणीचा नवरा. किती प्रेम करतो तिच्यावर, किती किती काय काय आणत असतो तिच्यासाठी. माझा राग कमी होत नव्हता. उपाशी पोटी झोपही येत नव्हती, पण मी ग्लासभर पाणी पिऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले. देवेशला झोप लागली असावी. त्याला कधीच का समजत नाही मला काय हवंय, मला काय आवडतं. धुमसत असतानाच कधीतरी मला झोप लागली. गुड मॉर्निंग राणी सरकार. सकाळी मला मिठीत घेत देवेशने म्हटलं. तो नेहमीच मला सकाळी गुड मॉर्निंग करायचा, पण आज मला त्याची मिठी अजिबात नकोशी झाली होती. त्याला दूर ढकलत मी डाफरले, हे प्रेमाचं नाटक बंद करा. जितके साधे सरळ दिसता तसे तुम्ही नाही आहात. मला तुमचं खरं रूप कळतंय. आता मी जसा आहे तुझा आहे. काल खरंच तुझी खूप निराशा झाली, पण खरंच सांगतो ग, माझ्या बॉसचा मलाही राग आला होता, पण नोकरी तर करावीच लागेल ना. पगार मिळाला नाही तर संसार कसा करणार. नोकरी नोकरी नोकरी, अशी काय मोठी लाखभर रुपये देणारी तुमची नोकरी आहे. काय असं घेतलंय तुम्ही माझ्यासाठी नोकरीतून. रोज 2 वेळा जेवायला मिळतंय, अंगभर कपडे आहेत अन हे घर आहे, या व्यतिरिक्त काय दिलंय. प्रियंका, अगं याच तर मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. काही लोकांना हे सुद्धा मिळत नाही. आता सोड ना राग, तू रागावलीस ना की अगदीच छान दिसत नाहीस. तू आनंदात राहा. चल आज आपण बाहेर जाऊ, मनसोक्त भटकू, जेवण करू, तुझी इच्छा असली तर सिनेमाही बघू. आजच्या सुट्टीचा उपयोग पुरेपूर करू.
लग्नाचा बिलेटेड वाढदिवस साजरा करतोय. चल ना, अजून किती वेळा स्वारी म्हणू? प्लीज एकदा हस ना. मला कुठंही जायचं नाहीये अन पुन्हा माझ्याशी बोलायचा प्रयत्नही करू नका. तुमच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय मला. काय माझ्या बाबांनी बघितलं तुमच्यात अन माझं लग्न करून दिलं तुमच्याशी. किती किती दिलं होतं बाबांनी मला. सगळे तुमच्या आईवडिलांनी ठेवून घेतलं. केवढी स्वप्न होती माझी लग्नानंतर काय काय करेन म्हणून. पण तुम्हाला कसली हौसच नाही. आता मी काहीही मागणार नाही तुमच्याकडे. काय हवं ते माझ्या बाबांकडून मागून घेईन. तुमच्यासारख्यांनी तर खरं लग्नच करू नये. उगीच एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. मी अगदी ताबा सोडूनच बोलत होते. मी तुझ्या बाबांना आधीच सांगितलं होतं मला काहीही नको म्हणून. माझीही काही तत्त्वं आहेत, जीवनमूल्य आहेत. माझ्या प्रामाणिकपणाच्या कमाईवरच मला संसार करायचा आहे. तुलाही सुखी ठेवायचं आहे. मी माझ्या वडिलांकडून पैसे घेतले नाहीत, तुझ्याही बाबांकडून घेतले नाहीत. तुझ्या बाबांनी दिले आणि माझ्या बाबांनी घेतले. त्याला मी काय करू? सध्या घराच्या लोनचे हप्ते फेडतोय. 1 वर्षात तेही फिटतील. मग तुझ्या हातात भरपूर पैसा असेल. आपण तेव्हा खूप काही करणार आहोत. प्रियंका, मला खात्री आहे स्वतःबद्दल. तूही माझ्यावर विश्वास ठेव. माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला सुखात ठेवायचं वचन दिलंय मी स्वतःलाच. देवेश बरोबरीनं मला समजवत होते. पण माझं डोकंच फिरलं होतं. माझा राग संपतच नव्हता. सगळा सुट्टीचा दिवस तसाच गेला. सायंकाळी लेक मागे लागली, बाहेर जाऊयात. देवेश तिला घेऊन बाहेर गेले. मलाही आग्रह केला, पण मी हटूनच बसले. नाहीच गेले. त्याच वेळी वहिनीचा फोन आला. प्रियंका, कशी आहेस? तुम्हा दोघांना डिस्टर्ब नाही ना केलं? नाही वहिनी, बोल, काय म्हणतेस? अगं, आजच काव्य आले नवऱ्यासोबत. तर आईबाबांची इच्छा होती की तुम्हीही 4 दिवस यावे. सगळे एकत्र जमूयात. वहिनी, देवेशना विचारून तुला सांगते. मला आवडेल सगळ्यांना भेटायला. मी फोन ठेवला. मनात आलं, काव्य किती भाग्यवान आहे. आताच नवऱ्यासोबत सिंगापूरला फिरून आले. लगेच माहेरीही आली. ठरवलं, काही दिवस माहेरी जातेच. थोडी लांब राहीन घरापासून तर माझं बिथरलेलं डोकंही शांत होईल. मला देवेशला धडाही शिकवायचाच होता. तो तर मला पूर्णपणे गृहीतच धरतो. आई, लेकीनं येऊन मला मिठी मारली. कुठं फिरली, काय काय बघितलं, काय काय खाल्लं, सगळं सांगत होती. खूप आनंदात होती. आई, बाबांनी तुझ्यासाठीही आईस्क्रीम आणलंय, नीमा म्हणाली. मला नाही खायचं. बाबांना म्हणा तुम्हीच खा. अन बाबांना म्हणा आम्हाला आजी आजोबांकडे जायचे. आमचं तिकीट काढून द्या. बाबा, आम्ही आजोबांकडे जाणार आहोत. आमचं तिकीट काढून या. निमू, तुझी आई माझ्यावर रागवली आहे म्हणून ती मला सोडून जाते आहे. ठीक आहे, मी तिकीट काढून आणतो. निमाला जवळ घेत माझ्याकडे बघून देवेशने म्हटलं. देवेश जेव्हा मला व निमाला गाडीत बसवून देण्यासाठी आले तेव्हा ते फार उदास होते. गाडी हलली. देवेश हात हलवून आम्हाला निरोप देत होते. निमा बाबा बाबा ओरडत होती. देवेश सतत माझ्याकडे बघत होता. मला त्या क्षणी वाटलं, मी माहेरी जात आहे ही चूक आहे का? क्षणभर वाटलं गाडीतून उतरावं, पण एव्हाना गाडीने स्पीड घेतला होता. प्लॅटफॉर्मही संपला होता. मला आता वाटत होतं की मी देवेशशी फार वाईट वागले. सकाळी आम्ही माझ्या माहेरी पोहोचलो. सगळे भेटले. छान वाटलं मला. आईबाबांना तर खूपच आनंद झाला. देवेशबद्दल सर्वांनी विचारलं. मी म्हटलं, सध्या त्यांना रजा नाहीये, पुढे येतील. इथं येऊन 4-5 दिवस झाले होते. देवेश रोज सकाळ संध्याकाळ फोन करत होते. काव्य आणि नरेशचं प्रेम जणू उतू जात होतं. ते बघून माझा जळफळाट होत होता. आत्ताच बाबांनी त्यांना सिंगापूर ट्रिप गिफ्ट केली होती. देवेशलाही विचारलं होतं. त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. माझी तेव्हा चिडचिड झाली होतीच. आईबाबांच्या खोलीवरून जाताना माझ्या कानावर शब्द पडले. थोरले जावई खूपच समजूतदार व स्वाभिमानी आहेत. काव्याला लग्नातच प्रियंकापेक्षा किती जास्त दिलं होतं. आत्ताच सिंगापूर ट्रिप झाली. जावई आता युरोप टूर मागतायत. बहुतेक बाबा आई किंवा दादाजवळ बोलत असावेत. त्या दिवशी आई, बाबा आणि दादा बहिणींना रात्री कुठेतरी लग्नाला जायचं होतं. मी आणि निमा हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो.
मोठ्या ताई, स्वयंपाक करून ठेवलाय, तुमच्या सोयीनं तुम्ही जेवण आटपून घ्या, असं सांगून स्वयंपाकीण निघून गेली. 8 वाजता निमाला भूक लागली. अन्न गरम करायचं का की गरम आहे हे बघायला मी स्वयंपाकघरात जात होते. तेवढ्यात काव्याच्या खोलीतून हसण्या बोलण्याचा अन इतरही काही विचित्र आवाज कानावर आला. चिडचिडून स्वतःशीच बोलले, या काव्याचा अन नरेशचा पोरकटपणा, थिल्लरपणा संपत नाहीये. निदान अशा वेळी खोलीचं दार तरी बंद करून घ्या हो. मी स्वयंपाकघरातून निमाचं ताट तयार करून आणते तोवर मला काव्या फाटकातून येताना दिसली. काव्या बाहेरून येते, मग तिच्या खोलीत कोण होतं? मी चक्रावले. मला विचित्र शंका आली. मी पटकन पुढे होऊन तिला विचारलं, बाहेर गेली होतीस? हो ना ताई, शेजारच्या नीती वहिनी कधीपासून बोलावत होत्या. त्यांना भेटायला गेले तर त्यांनी मला इतका वेळ थांबवून घेतलं, ती म्हणाली. काव्या, हे निमाचं ताट घेऊन माझ्या खोलीत जा. मी तिला घेऊन येतेच. मी तिला व निमाला खोलीत ढकललीच. मागे वळून बघते तर शेजारी नीती वहिनींकडे कपडे धुणारी शन्नू ब्लाऊजची बटणं लावत हसत हसत काव्याच्या खोलीतून बाहेर पडताना दिसली. साडी, केस अस्ताव्यस्त होते. माझ्याकडे लक्ष जाताच ती चपापली अन घाबरून पटकन मागच्या दारानं निघून गेली. माझे हातपाय गार पडले. नरेश एका मोलकरणीशी असे संबंध ठेवतो? किती हलकट आहे हा माणूस. अन माझ्या वडिलांच्या पैशावर पण त्याचा डोळा आहे. माझ्या बहिणीशी प्रेमाचं नाटक करतोय. मी कशीबशी खोलीत पोहोचले. खोलीत निमा मावशीकडून गोष्ट ऐकत जेवत होती. ताई, हिचं जेवण आटपलंय, काव्या म्हणाली. तू जा आता, मी तिला झोपवते, मी काव्याला निरोप देत म्हणाले. देवा रे, अजून माझं डोकं भणभणत होतं. मी नरेशला पैसेवाला, कौतुक करणारा नवरा समजत होते. बिचारी काव्या, तिचाही विश्वासघात करतोय हा नालायक नरेश. देवेश तर माझ्या सुखात आपलं सुख बघतो. मी किती वाईट वाईट बोलले त्याला. त्यानं कधी माझ्या बाबांकडून एका पैशाचीही अपेक्षा ठेवली नाही. कधी तो दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघत नाही. माझ्यासाठी, निमासाठीच इतके कष्ट करतोय. माझे डोळे भरून आले. देवेशची खूपच आठवण यायला लागली. सकाळी नेहमीप्रमाणे देवेशचा फोन यायला हवा होता, पण आला नाही. मीच फोन लावला तर उचलला गेला नाही. मी पुन्हा पुन्हा फोन लावत होते, उचलला जात नव्हता. मी बेचैन झाले. काळजी दाटून आली. शेवटी ऑफिसात फोन केला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, आज देवेश सर ऑफिसला आलेच नाहीत. कालही सायंकाळी लवकर घरी गेले. त्यांना बरं नाही आहे असं वाटत होतं. माझी काळजी खूपच वाढली. मी आईबाबांना म्हणाले, देवेशना बरं नाही आहे. त्यांच्या ऑफिसमधून कळलं. मला लवकर घरी गेलं पाहिजे. काळजी करू नकोस, तुला विमानाचं तिकीट काढून देऊ का? बाबांनी विचारलं. नको, मी रेल्वेनेच जाईन, मीही म्हणाले. कारण देवेशला मी वडिलांचा पैसा वापरलेला आवडत नसे. प्रवासभर माझं मन थाऱ्यावर नव्हतं. देवेश कसा असेल, त्याला काय झालं असेल, सतत काळजीने जीव पोखरत होती. सकाळी 7 वाजता आम्ही घरी पोहोचलो. बेल वाजवली. दार उघडलं नाही. मी माझ्या जवळच्या किल्लीनं लॅच उघडलं. आम्ही दोघी आत गेलो तर सोफ्यावर देवेश झोपलेले. अंगाला हात लावला तर लक्षात आलं ते तापानं फणफणले होते. मी ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. त्यांनी येऊन तपासलं, इंजेक्शन दिलं. आम्हाला घरात बघून ते चकित झाले. अरे, तुम्ही दोघी परत कधी आलात? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तब्येत बरी नसल्याचं कळवलं नाही तुम्हाला. देवेशचे डोळे भरून आले. माझे हात हातात घेऊन ते म्हणाले, सॉरी प्रियंका, तुला उगीचच माहेरून लवकर परत यावं लागलं. सॉरी मी म्हणायला हवंय. किती वाईट वागले मी तुमच्याशी. माझे डोळे जणू अश्रू गाळत होते. देवेश सतत माझा विचार करायचे. मीच करंटी. त्यांचा विचार कधीच केला नाही मी. निमाला काय घडतंय हे धड समजत नव्हतं. मी देवेशला मिठीच मारली. सॉरी देवेश, मी म्हटलं. त्यांनीही मला घट्ट मिठीत घेतलं. प्रियंका, मनातलं सगळं किलमिश काढून टाक. आपण दोघे एकमेकांचे आहोत आणि आपण कधी एकमेकांना अंतर देणार नाही, देवेशने म्हटलं. निमानंही आम्हाला मिठी मारली. खरंच आम्ही एकमेकांचे आणि एकमेकांसाठीच होतो. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.